उन्हाळा सुरू झाला की खाण्यापेक्षा पिण्याची मज्जा असते. गार गार ते पण. लस्सी, सरबत, आईस्क्रीम हे उन्हाळ्यात आवडीचे पदार्थ. प्रथम आपण दही कसं बनवलं ते बघणार आहोत. ते मी शुभांगी गोखलेकडनं शिकले, जी आपली हिरोईन आहे. हे दूध मी घेतलं आहे रूम टेम्परेचरला जे असणार तेवढंच कोमट. याच्यात घट्टसर दही घालून घेणार. बघा मी या चमच्याने चमचाभर दही घालते आहे. शुभांगी म्हणत होती, की माझा नवरा सांगत होता, असं दही लावायचं. तर 50 वेळा एक साईडनी करायचं, दुसऱ्या साईडनी 50 वेळा, म्हणजे उलट-सुलट. आणि काउंट करते बरं का मी. म्हणजे फिरवायचं त्याला. फिरवून झालं, की झाकण बंद करून आपण रात्रभर ठेवणार आहोत. सकाळी फ्रीजमध्ये थोडा वेळ 1 तास ठेवूया. बघू कसं झालं ते. छान घट्ट झालंय बघा. चमचा घालून बघूया किती घट्ट झालं ते. अरे वाह! मस्त झालंय. बघा. हवं तेवढं जारमध्ये आपण घालून घेणार आहोत. म्हणजे किती प्रमाणात लस्सी करायची आहे किंवा ताक करायचं आहे. साखर आणि मीठ घालून घेऊ. फिरवण्यापुरती पाणी घालून आपण मिक्सरला छान फिरवून घेऊ. दही गार होतं, पाणीसुद्धा गारच घालते आहे. बघा मलाई का मस्त दिसते आहे ना? मस्त झालं. आता ग्लासमध्ये आपण आईस घालून घेणार आहोत. सर्व ग्लासमध्ये आईस घालून झालेत, की आपण ताक घालून घेऊ. सर्व ग्लासमध्ये आपण ताक घालून घेणार आहोत. आणि कालची माझी रेसिपी होती क्यूब बनवण्याची. कढीपत्ता, पुदिना आणि कोथिंबीरचे क्यूब बनवलेले ते मी आता याच्यामध्ये घालते आहे. म्हणजे वेळेवर आपल्याला हे करायला नको असतं. त्याच्यामुळे क्यूब घातलं की छान वाटतं. टेस्ट छान येते. आता बघा मी जिरंपूड घालून घेतलं. तुम्हाला हवं ते घाला, नाही तर नाही घातलं तरी चालणार आहे. आता मी चिया सीड घालून घेते आहे किंवा सब्जा बी पण घालू शकता. सर्वच गार, म्हणजे आपल्या पोटाला छान गारवा मिळणार. आईस क्यूबचा व्हिडिओ बघितला नसेल तर जरूर बघा, मी यूट्यूबला सेंड केलेला आहे. तुम्ही ते क्यूब पाण्यामध्ये सुद्धा घेऊ शकता. असे पेय तुम्ही रोज घेऊ शकता, म्हणजे बाहेरचे सरबत घेण्यापेक्षा. खूप जणांना लिंबू सरबत पण सहन होत नाही. सर्दी, खोकला, कफ होतो. पण घरच्या दह्याने काहीच होत नाही. वर जरी गरम असलं तरी आतून थंड झाल्यानंतर आपल्याला मजाच येते. तुम्ही पण बनवा आणि मस्त गारगार प्या. एन्जॉय करा. बाय.